यवतमाळच्या दिग्रस इथं वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रवीण पवार यांच्या प्रचारासाठी आलेल्या प्रकाश आंबेडकर यांनी एक खळबळजनक विधान केलं। पुलवामा हल्ल्यात 40 सैनिक गमावल्यानंतरही बेजबाबदार पंतप्रधान मोदींना पुन्हा सत्ता देणार का असा सवाल करत पुलवामा घटनेबद्दल बोलण्यास मनाई करणाऱ्या निवडणूक आयोगाला आमची सत्ता आल्यास 2 दिवस कारागृहात टाकू, निवडणूक आयोग भाजपचा हस्तक म्हणून काम करत असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला। आम्ही सत्तेत आल्यावर KG to PG पर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी शासनाची असेल आणि RSS जेलमध्ये असेल असंही ते म्हणाले। 40 सैनिक आपण गमावून बसलो अशी परिस्थिती। अशा या बेजबाबदार पंतप्रधानाला आणि सेना BJPच्या सरकारला पुन्हा सत्ता द्यायची का याचा विचार आपण केला पाहिजे। हे सैन्याचाही बळी द्यायला निघालेत अशी असणारी परिस्थिती। आणि इलेक्शन कमिशन म्हणतो पुलवामा बद्दल तुम्ही बोलायचं नाही। अरे आम्ही बोलू, तुला अधिकार नाहीये, आम्हाला बोलण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे।